या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारू आणि आदित्य बैलगाडीमधून शेताकडे जाण्यासाठी निघालेले असतात आणि त्यावेळी आदित्य प्रेमाने पारूकडे पाहत असतो आणि मनाशी म्हणत असतो की पारू, माझं फक्त तुझ्या डोळ्यांवर प्रेम नाही आहे, तर माझं तुझ्यावर प्रेम आहे. आत्तापर्यंत माझ्या आजूबाजूच्या गोष्टी मला हे ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होत्या, मात्र मला हे कधी कळलंच नाही. कदाचित ती वेळ आलीच नव्हती, मात्र आता ती वेळ आली आहे. मला तुला हे सांगायचं आहे की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मला तू एक व्यक्ती म्हणून, एक मैत्रीण म्हणून खरंच खूप आवडतेस आणि आता तर तू माझ्या आयुष्याची जोडीदार होणार आहेस. मला तुझी साथ कधीही सोडायची नाही आहे पारू. मात्र तुला असं तर वाटणार नाही ना गं की माझं हे प्रेम नाही तर फक्त स्वार्थ आहे. तू असं म्हणशील सुद्धा की आदित्य सर, मी इतके दिवस तुमच्या समोर होते, पण तेव्हा तर तुम्हाला कळलं नाही की तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि आत्ता तुम्ही इथे आला आहात. आणि मग त्यानंतर पारू नेमकं काय उत्तर देईल याच गोष्टीचा तो विचार करत बसून राहतो. त्यावेळी पारूसुद्धा मनाशी विचार करत असते की आदित्य सर, मला स्वार्थीपणे स्वतःचा विचार करायचा नाही आहे. मला दिसतंय की तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि तुमच्या डोळ्यांमध्ये ते जाणवतंय सुद्धा. पण जर मी हे सगळं आता मान्य केलं ना, तर पुढे जाऊन खूप अडचणी येतील. कदाचित देवी आईंमध्ये आणि तुमच्यामध्ये वाद होईल, कारण मी मुळात तुमच्यासारखी नाहीच आहे. देवी आईंना त्यांच्या किर्लोस्कर घराण्यासाठी शिकलेली, बिझनेस करणारी सून हवी आहे. माझी मात्र तेवढी लायकीसुद्धा नाही. त्यामुळे मी पुन्हा कधीच तुमच्यासोबत शहरात येणार नाही. तर दुसरीकडे प्रिया एकटीच गार्डनमध्ये बसलेली असते आणि म्हणत असते की आदित्यदादा आणि प्रीतम गावाकडे गेले आणि तिकडेच रमले. त्यांना तर माझी आठवणसुद्धा येत नाही आहे. आणि मग ते स्वतःच प्रीतमला कॉल करते. प्रीतम हसतच म्हणत असतो की प्रिया, आपण 100 वर्ष जगणार आहोत. मला सुद्धा आता तुझी खूप आठवण येत होती. आणि ते ऐकून प्रिया मुद्दाम म्हणते, हो का, पण मग तुम्ही मला स्वतःहून एक फोन का नाही केला? तिकडे गेलात आणि तिकडेच रमलात ना? आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की अगं, असं काही नाही आहे, आम्ही आत्ताच इकडं आलो ना, मला तुला फोन करायला वेळ मिळालाच नाही. आणि मग त्यानंतर त्याने पारूच्या गावी काय काय गमती जमती केल्या हे ते प्रियाला सांगू लागतो. आणि ते सगळं काही ऐकून प्रियासुद्धा खूपच खुश होते आणि म्हणू लागते की मी सुद्धा तुमच्यासोबत तिथे असायला हवं होतं. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की काळजी करू नको, आता लवकरच आदित्य दादा आणि पारूमधील भांडण मिटणार आहे. आम्ही उद्याच तिला घेऊन परत येऊ. आणि ते ऐकून प्रियासुद्धा खुश होते. त्यानंतर रात्री पारू एकटीच घराबाहेर बसलेली असते. ती मनाशी म्हणत असते की आदित्य सर फक्त मला परत घेऊन जाण्यासाठी इथे आले. खरं तर याआधीसुद्धा त्यांनी मला गावी येण्यापासून अडवलं होतं, पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल फक्त मैत्रीची भावना होती, पण आता सगळं काही मला वेगळंच जाणवत आहे. आत्ता मी पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम बघितलं. आणि मग तिने आदित्यसोबत घालवलेले सगळे गोड क्षण आठवू लागतात आणि ती त्याच विचारांमध्ये हरवून जाते. मात्र तितक्यात तिच्यासमोर तिचंच प्रतिबिंब उभं राहतं, जे म्हणत असतं की पारू, तुझ्या या भावनांना तू प्रेमाचं नाव देऊ नको, हे प्रेम नाही आहे. आणि ते ऐकून पारू विचारते की मग हे काय आहे? तर ते प्रतिबिंब म्हणत असतं की पारू, हा फक्त तुझा स्वार्थीपणा आहे. अगं, तू आदित्य सरांवर प्रेम करतेस म्हणजे तू त्यांच्यासोबतच राहायला हवं असं काही नाही आहे ना. त्यांना त्यांचं आयुष्य जगू दे आणि तू स्वतःचं आयुष्य जग, कारण तुझी काय लायकी आहे तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे. आणि समजा आदित्य सरांनी उद्या तुझ्या देवी आईंना सांगितलं की मला पारूसोबतच लग्न करायचं आहे, तर त्या एक वेळ परवानगी देतीलसुद्धा, पण मग ते त्यांच्या मनाविरुद्ध असेल. आणि अशाने तुम्ही दोघेजण आयुष्यभरासाठी सुखी राहू शकणार आहात का? नाही ना. आणि त्या प्रतिबिंबाचं हे सगळं बोलणं ऐकून पारू विचारात पडते आणि मग ती पुन्हा आदित्यसोबत शहरात कधीच न जाण्याचा निर्णय घेते. त्यानंतर मग संध्याकाळी ते सगळेजण शेकोटी करून बसलेले असतात आणि त्यावेळी आदित्य आणि पारूचा एकमेकांना स्पर्श होतो. ते दोघेजण एकमेकांकडे बघत हरवून जातात. पण मग त्यानंतर पारू भानावर येते आणि पटकन तिचा हात बाजूला घेते. मग आदित्य म्हणतो की पारू, उद्या सकाळी तयार राहा, आपल्याला परत घरी जायचं आहे. पण पारू म्हणते की नाही, मी परत तुमच्यासोबत नाही येणार. आणि ते ऐकून यांना धक्काच बसतो. आदित्य तिला समजावत असतो, पण पारू काही ऐकायला तयारच नसते. त्यामुळे आदित्य कान पकडून तिची माफी मागतो आणि म्हणतो की पारू, मला माहिती आहे मी तुला एवढं बोलायला नको होतं, जी खरंच खूप मोठी चूक झाली आणि मला त्या चुकीचा पश्चातापसुद्धा होतोय, पण तू प्लीज आता परत चल ना, मला आणि आमच्या घराला तुझी गरज आहे. पण पारू म्हणत असते की नाही आदित्य सर, जेवढी माझी गरज तिकडे आहे ना, तेवढीच माझी गरज इथे सुद्धा आहे. आणि मुळात आता मी तिकडे परत येणार नाही. मी आत्ताच इथे आली आहे, मला अजून थोडे दिवस इथेच राहायचं आहे. तिकडे कधी यायचं हे मी ठरवेल. आणि पारूचं असं बोलणं ऐकून आदित्य चिडतो. प्रीतम देखील तिला समजावत असतो, पण मग पारू म्हणते की आता जेव्हा आदित्य सरांचं
लग्न ठरेल ना तेव्हा मी सगळ्या विधी पार पाडायला तिथे नक्की येईल. आणि ते ऐकून आदित्यला धक्काच बसतो. तर प्रीतम म्हणत असतो की अगं पारू, असं काय बोलतीयस तू? आईने दादासाठी मुलगी शोधायची जबाबदारी तुझ्यावरच दिली आहे ना. पण मग पारू नाटक करत असं म्हणू लागते की आदित्य सरांसाठी मी कशी मुलगी शोधणार? आदित्य सर कसे आणि मी कशी? मला तर तुमच्यासारखं शुद्ध बोलता सुद्धा येत नाही. कसं वागायचं, कसं बोलायचं हे सुद्धा कळत नाही. मग आदित्य सरांसाठी मी मुलगी शोधणं योग्य नाही आहे ना. जरी मी मुलगी शोधली तरी ती माझ्यासारखीच गावंढळ असेल. ती थोडी ना आदित्य सरांना शोभेल. आणि पारूचं असं बोलणं ऐकून आदित्य तिच्यावर खूप चिडतो. तो म्हणत असतो की पारू, मुळात इथे माझ्या लग्नाचा विषयच नाही आहे. अगं मी तुला परत घेऊन जाण्यासाठी आलो आहे, तू माझं ऐकत का नाही? प्रीतम देखील पारूला तेच समजावत असतो. पण पारू म्हणत असते की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का, मी परत येणार नाही. आणि त्यावेळी मग आदित्य म्हणतो की तुला उद्या आमच्यासोबत परत यावंच लागेल, सकाळी तू तयार राहा. आणि तो रागातच तेथून निघून जातो. त्यानंतर गणी पारूला समजावतो, पण ती काही ऐकून घ्यायला तयार नसते. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य आणि प्रीतम शहरात जाण्यासाठी निघणार असतात. ते पारूला आणि गणीला आवाज देत बाहेर बोलावून घेतात. आणि त्यावेळी पारू म्हणते की तुम्हाला गणीला सोबत घेऊन जायचं असेल तर जा, कारण त्याला इथे करमणार नाही. पण मी काही तुमच्यासोबत येणार नाही. ते ऐकून आदित्य तिला खूप समजावतो. पण पारू तिच्या निर्णयावर ठाम असते. आणि त्यामुळे आदित्य तिचा हात पकडून तिला घेऊन जाण्यासाठी निघतो. तर पारू रागातच त्याचा हात झटकते आणि त्याच्यावर मोठ्याने ओरडते. आणि पारूचं असं वागणं बघून आदित्यला तर धक्काच बसतो. मग प्रीतम देखील पारूला समजावतो. पण मग पारू ऐकत नाही. आणि मग आदित्य म्हणतो की जाऊ दे प्रीतम, आपण हिच्यासाठी इथे आलो ना, हीच खूप मोठी चूक झाली. आणि मग ते दोघेजण रागातच तेथून निघून जातात. पारू मात्र रडतच पाहत असते. दुसरीकडे दिशाचा एक माणूस किर्लोस्कर कंपनीमधल्या एका एम्प्लॉयला घेऊन येतो. दिशा विचारत असते की हा कोण आहे आता? तिचा तो माणूस सांगत असतो की हा किर्लोस्कर कंपनीमध्ये क्वालिटी चेकिंग डिपार्टमेंटमध्ये काम करतो. याने चेक केल्याशिवाय, याने मान्यता दिल्याशिवाय किर्लोस्करांचं प्रोडक्ट बाजारात येत नाही. आणि ते ऐकून दिशा तर खूपच खुश होते. आणि मग ती त्या माणसाला भरपूर पैसे देत सांगते की आत्ता मी जे केमिकल देईल ना ते अहिल्याच्या त्या फेस क्रीममध्ये मिक्स करायचं. आणि ते प्रोडक्ट आजच्या आजच मार्केटमध्ये यायला हवं, हे लक्षात ठेव. आणि त्यावर तो माणूसही हसतच हो म्हणतो आणि पैसे घेऊन तेथून निघून जातो. तर दिशा म्हणत असते की अहिल्या, आता तुझा बिझनेस उद्ध्वस्त केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. दुसरीकडे किर्लोस्करांच्या घरात सगळेजण पारूविषयीच बोलत असतात. अहिल्या आणि श्रीकांत तर खूपच खुश असतात. आता पारू लवकरच घरी येईल आणि मग आपल्या घराला पुन्हा शोभा येईल असं त्यांचं बोलणं असतं. आणि तितक्यात आदित्य प्रीतम त्या ठिकाणी येतात. आणि त्या दोघांसोबत पारू नाही आहे हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. अहिल्या विचारते की काय झालं आहे? आणि मग प्रीतम तिथे घडलेला सगळा प्रकार सांगतो. आणि ते ऐकून अहिल्याला, श्रीकांतला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि मग अहिल्या म्हणते की मारुती, तू पारूला फोन कर, मी तिच्यासोबत बोलते. पण आदित्य म्हणत असतो की नाही आई, त्या पारूला तिचा इगो महत्त्वाचा आहे. उगाच जर ती तुला उलट काही बोलली ना तर मी ते ऐकून घेणार नाही. पण अहिल्या हसून म्हणते की काळजी करू नको, पारूला तिच्या मर्यादा माहिती आहे. तर दुसरीकडे पारू रडतच बसलेली असते. तर गणी म्हणत असतो की आता रडून काय उपयोग आहे? ते दोघेजण त्यांचं काम सोडून तुला नेण्यासाठी आले होते ना, मग तू का नाही गेली? आणि तितक्यात तिला मारुतीचा कॉल येतो. तर त्या मारुतीच्या फोनवरून अहिल्याच तिच्याशी बोलत असते आणि ती पारूला घरी परत येण्याची विनंती करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अहिल्याने आणि मारुतीने सांगून सुद्धा पारू तिकडे परत येण्यासाठी नकारच देते. आणि ती असंही म्हणते की बा, मी तिकडे परत येणार नाही, कारण मला तुझ्यासारखी आयुष्यभर चाकरी करायची नाही आहे. आणि तिचं असं बोलणं ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.